का आदर्श वाक्य नभः स्पृशम दीप्तम चरितार्थ होने की ओर अग्रसर। सबसे पहले हम देखेंगे अजय फॉर्मेशन को, जिसमें 3 अपाचे हेलीकॉप्टर विक्ट्री फॉर्मेशन में नजर आएंगे। वायुदल आणि नौदलाची ही जी प्रात्यक्षिकं आहेत ती या ठिकाणी बघतोय। चित्तथरारक प्रात्यक्षिकं ही वायुदलाकडून आणि हवाई दलाकडून दाखवली जात आहेत। Flying the other 2 aircraft are Wing Commander Munit Dogra and Wing Commander Gaurav Patani. आता हवाई दलाकडून अजय फॉर्मेशन दाखवलं जाणार आहे। 3 अपाचे विमान या फॉर्मेशन मध्ये सहभागी झालेले आहेत आणि ही प्रात्यक्षिक आपण कर्तव्य पथावर बघू शकतो। These fierce attack helicopters are the face of the modern machines in India's leap into the manufacturing advanced of the rotary wing platform. And there you can see Formation Airborne from Air Force Station Hindon, led by Group Captain Praveen Sarathi. The Apache attack helicopters flying in victory formation. संतुलन, साहस और शौर्य का परिचय 3 अपाचे हेलीकॉप्टर विक्ट्री फॉर्मेशन में कर्तव्य पथ के ऊपर पहुंचते हुए 137 हेली स्क्वाड्रन से नेतृत्व ग्रुप कैप्टन प्रवीण सारथी कर रहे हैं। अन्य सदस्य हैं विंग कमांडर मुनीत डोगरा और विंग कमांडर गौरव पठानिया। The aircraft equipped with state-of-the-art avionics and sensors, allowing them to operate in कर्तव्य पथावर हे अजय फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे। 3 अपाचे विमान या फॉर्मेशन मध्ये सहभागी झालेले आहेत आणि हे फॉर्मेशन्स केले जात आहेत आणि हे पाहण्यासाठी, हे चित्तथरारक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी अनेक जण या कर्तव्य पथावर आलेले आहेत। देशभरातून, जगभरातून अनेक पाहुण्यांना या प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी आमंत्रित देखील करण्यात आलेले आहे। वायु गर्जन, वायु विचरण, शौर्य, हवाई दल त्यांच्या सामर्थ्याचं दर्शन घडवत आहे। अजय फॉर्मेशन साठी हे 3 अपाचे विमान सहभागी झाले। विक्ट्री फॉर्मेशन में उड़ान भरते हुए नजर आएंगे। The formation led by Wing Commander Pinak Ashok Kodkute, along with Flight Lieutenant Anurag Mishra, Wing Commander Amol, along with Flight Lieutenant Sahaj Preet, and Squadron Leader Rahul Kishore, along with Squadron Leader Rohit Anand. The formation comprising 1 AN-32, which is airborne from Air Force Station Chandigarh, while the Dorniers taken off today from Palam Air Base. AN-32 was strong. कर्तव्य पथावरची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। कर्तव्य पथावर सध्या हवाई दलाकडून चित्तथरारक अशी प्रात्यक्षिक दाखवली जात आहेत। हवाई दलामध्ये जे विमानं आहेत, जे हेलिकॉप्टर्स आहेत, त्यांच्याकडून ही प्रात्यक्षिक दाखवली जात आहेत। Satluj formation. The Dorniers belonging to 41 Squadron. भारतीय हवाई दलाचे हे सादरीकरण सुरू आहेत आणि 3 अपाचे विमान यांच्याकडून हे अजय फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे। कर्तव्य पथावर हा फ्लाय पास सुरू आहे। And now the Rakshak formation debuting on the Kartavya Path today for the maiden formation fly past Rakshak, the Dornier formation of the 3 डॉर्नियर 228 एअरक्राफ्ट देखील या फॉर्मेशन मध्ये सहभागी झालेले आहे। रक्षक फॉर्मेशन असे या फॉर्मेशनला नाव देण्यात आलेले आहे। आज विविध सादरीकरण केली जात आहेत। हवाई दलाचं सामर्थ्य या सर्व फॉर्मेशन्स मधून दिसून येते। Siddharth Bhandari and Commandant Jayant Thorat. रक्षक फॉर्मेशन राष्ट्रीय समर स्मारक के ऊपर से गुजरता हुआ राष्ट्रीय समर स्मारकावरून हे फॉर्मेशन तयार करण्यात आलेलं आहे आणि कर्तव्य पथावरून ही सर्व सादरीकरण बघणं ही खरं तर प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये अभिमान निर्माण करण्यासारखी आहेत, कारण हवाई दलाचं सामर्थ्य या सर्व सादरीकरणांमधून बघायला मिळतं। 1C-130J Super Hercules aircraft and 2C-295 aircraft, the latest tactical transport aircraft of the Indian Air Force. 3 डॉर्नियर 228 228 एअरक्राफ्ट हे जे आहेत ते या फॉर्मेशन्स मध्ये सहभागी झालेले आहेत। इस फॉर्मेशन का नाम अर्जुन फॉर्मेशन मार्शल ऑफ द एयर फोर्स अर्जुन सिंह आणि यानंतर आता आपण अर्जुन फॉर्मेशन बघतोय। अंकित राज सिंह कर रहे हैं। C-250 1C-295 2C-130 एअरक्राफ्ट या फॉर्मेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतात। Now the Varuna formation comprising 1 PHI aircraft of the Indian Navy and 2 Sukhoi 30 MKI of the Indian Air Force.
the Sukhoi 30 air dominance fighter aircraft of the Indian Air Force. The PHI is a long-range जी maritime लढाऊ विमानं आहेत त्या reconnaissance ती and विमानं आपण या anti-submarine ठिकाणी warfare पाहू शकतोय. या लढाऊ विमानांद्वारे सादरीकरण केले जाते. हवाई दल आपलं सामर्थ्य दाखवतंय. making it the most potent maritime platform. The aircraft undertakes wide range of missions. The formation today led by Commander Ruchit Kaur, flying the PHI, and the Sukhoi 30 flown by Group Captain Manoj Yadav and Wing Commander Parvinder Singh Chahal. आणि त्यानंतर आणि आता आपण बघतोय नेत्र फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये 1 AEW and C आणि तसंच 2 SU-30 म्हणजे सुकोई 30 विमान या फॉर्मेशन मध्ये आपण बघतोय, ज्याला नेत्र फॉर्मेशन म्हटलं जातं. अशी विविध सादरीकरण आपण या ठिकाणी बघतोय. एक के बाद एक विमान हवा में उड़ान भरते हुए, आसमान को चीरते हुए भारतीय वायुसेना के शौर्य और साहस का परिचय. अब बारी है Beam formation. Now gracing the skies is the awe-inspiring beam formation. Leading this majestic display is the C-17 Globemaster, a true embodiment of power, endurance and reliability in the air. भीम फॉर्मेशन में एक C-17 और 2 Su-30 विमान एशॉन स्टीमिंग फ्यूल में विक्ट्री फॉर्मेशन बनाते हुए दिख रहे हैं. ग्रुप कैप्टन आणि आणखी एक दृश्य कर्तव्य पथावरची पाहू शकतोय. याला भीम फॉर्मेशन असं म्हटलं जातंय. कर्तव्य पथावर भीम फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे. 1 C-17 आणि 2 SU-30 म्हणजे सुकोई 2 विमानं जी आहेत ती या फॉर्मेशन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. एक C-17 तसंच सुकोई 30 2 विमानं या फॉर्मेशन मध्ये आहेत. भीम फॉर्मेशन असं या फॉर्मेशनला म्हटलं जातं. निगाहें आसमान में इन वायु गर्जन करने वाले विमानों को ढूंढ रही हैं और एक के बाद एक हैरत अंगेज कारनामे करते हुए फॉर्मेशन आगे बढ़ते हुए. And now time for faster moves with pure fighter formations in the lead. Jaguars. Jaguar. आणि यानंतर आपण लढाऊ विमानांचे देखील फॉर्मेशन्स बघतोय. Robust design and adaptability, capable of performing in challenging environment and thus a valuable asset for close air support, precision strikes and reconnaissance missions. And there you can see 5 Jaguars in arrow formation led by Group Captain Akash Chechi. The other members of the formation, Wing Commander Ujjwal K. Mishra, Wing Commander Bharat Singh. आणि आता आपण जे फॉर्मेशन बघतोय त्याला अमृत फॉर्मेशन असं म्हटलं जातंय. आणि त्याच्यामध्ये 5 जॅग्वार विमानं आहेत. त्यांचं प्रदर्शन हे सुरू आहे, त्यांचं सादरीकरण सुरू आहे. वायु शक्ति का प्रदर्शन स्क्वाड्रन का मोटो. याला एरोहेड फॉर्मेशन देखील म्हटलं जातं. आदर्श वाक्य. सध्या आता कर्तव्य पथावर हे अमृत फॉर्मेशन सुरू आहे, ज्याच्यामध्ये 5 जॅग्वार विमानं आपण बघू शकतो. Flying at a speed of 750 kilometers per hour. Today led by Group Captain Akash Chechi. कॅप्टन आकाश चेची या संपूर्ण सादरीकरणाचं नेतृत्व करत आहे. Marvel the choreography of power and precision, each jet being a symbol of the guardianship that keeps our sky sovereign and safeguard. उपस्थित जनसमूह विस्मित है, आह्लादित है, रोमांचित है, प्रसन्न है भारत की इस वायु शक्ति का अवलोकन करके. अमृत फॉर्मेशन के बाद गेल्या अनेक वर्षभरामध्ये संरक्षण आपल्या विभागामध्ये अनेक मोठमोठे अनेक विकास झाले. अनेक लढाऊ विमानं देखील आपल्या ताफ्यामध्ये आलेली आहेत आणि त्यांचं हे सादरीकरण आता सुरू आहे. आणि कर्तव्य पथावर आपण एकाच वेळेस सर्व फॉर्मेशन्स बघू शकतो. Led by Squadron Leader Amol Garg, Squadron Leader Mihir Vivek Chaudhary, Squadron Leader Sarthak Kumar, Squadron Leader Mohit Tyagi, Squadron Leader Arun Athare. आणि यानंतर जे फॉर्मेशन आहे ते वज्रांग फॉर्मेशन याला म्हटलं जातं. 17 स्क्वाड्रन जिसका आदर्श वाक्य. आकाशामध्ये राफेल विमानं ही आपल्याला बघायला मिळतात. 6 राफेल विमानं या वज्रांग फॉर्मेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. And now the audience thrilled to welcome the last but second in the series. We have the Trishul formation. आणि यानंतर आपण त्रिशूल फॉर्मेशन बघतोय. 3 Su-30 विमान विक्ट्री फॉर्मेशन में उड़ान भरते हुए नजर आएंगे. 900 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से त्रिशूल भगवान शिव का अस्त्र है और बुराई के अंत का, दुश्मन के संहार का परिचायक.
Formation led today by Group Captain Manish Arora, Shaurya Chakra. Other members in the formation are Wing Commander Kunal Kalra and Wing Commander Abhimanyu Singh, all from 15 squadron. आणि हे आहे त्रिशूल फॉर्मेशन जे आता आपण सध्या आपल्या स्क्रीनवर पाहू शकतो. यामध्ये सुखोई 30 हे विमान यामध्ये आहे आणि याच्यामध्ये 3 सुखोई 30 विमानं ही या फॉर्मेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याला त्रिशूल फॉर्मेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच त्रिशूलाच्या आकारामधलं हे फॉर्मेशन तयार केलं जातं. हवा में विलीन होते हुए त्रिशूल फॉर्मेशन बनाते हुए. Having pulled up, watch the leader going further up and the नयनरम्य दृश्य खरं तर ही आज सर्व भारतीयांना अनुभवता येत आहेत, पाहता येत आहेत. हवाई दलाचं हे सामर्थ्य आज आपण पाहू शकतोय. विविध लढाऊ विमानं यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांच्याद्वारे हे सादरीकरण केलं जातं. आणि त्यानंतर विजय फॉर्मेशन आपण बघतोय. उड़ान भरते हुए 300 मीटर की ऊंचाई पर कर्तव्य पथ के वाटर चैनल पर नजर आएगा. सांसें थाम कर रखिए अपनी. And in command of Group Captain Abhishek Tripathi along with शत्रूलाही धडकी भरवेल असे हे सादरीकरण आहेत. या लढाऊ विमानांचा आवाज ऐकल्यावर कोणताही शत्रू घाबरेल आणि त्याला धडकी भरेल अशी ही आवाज आहेत. आज या हवाई दलाचं जे सामर्थ्य आहे ते आज आपण बघू शकतोय. हवाई दलाकडून ही विविध सादरीकरण केली जात आहेत, विविध फॉर्मेशन सादर केले जात आहेत. विजय फॉर्मेशन आपण बघितलंय. राफेल विमान या फॉर्मेशन मध्ये आहेत. flying with their motto Anbhishya Bhedi or seek to destroy. That's Group Captain Abhishek Tripathi. राफेल विमानाची आपण गर्जना देखील ऐकलेली होती. राफेल विमान या विजय फॉर्मेशन मध्ये सहभागी झाले. Into the blue yonder, signifying the motto of the Indian Air Force, Nabhas Prashram Deeptam. Absolutely. Glory in the sky, touching the sky with glory.